नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत रस्सम वडा, जो की नाश्त्यासाठी खूपच असा उत्तम अशी ही रेसिपी आहे. ही एकदम क्रिस्पी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण तुरीची डाळ शिजवून घेणार आहोत, चिंच भिजवून ठेवलेली आहेत आणि इतर आपण मसालेही घेत आहोत. तर सर्वप्रथम मी रस्सम बनवणार आहे. त्यासाठी आपण फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे. ह्याला आपण व्यवस्थित तळसून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये 3 टोमॅटो घेतले होते. हे टोमॅटो जे आहे ते पण आपण व्यवस्थितपणे तळसून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट चवीनुसार, हळद, गूळ आणि चिंचाचं पाणी. आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून आपण थोडा वेळ शिजवून घ्यायचे. त्यानंतर ह्यामध्ये आपण रस्सम मसाला टाकणार आहोत. हा मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आपण ह्यामध्ये शिजवलेली डाळ टाकणार आहोत आणि रस्सम थोडा पातळ असतो त्यामुळे आपण थोडंसं पाणीही टाकत आहोत. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायचे. आणि आता आपण घेत आहोत वड्याचं पीठ. हे जर पीठ तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याचाही व्हिडिओ बनवेल. तर रस्सम वड्याचे वडे जे असतात ते उडीद वड्यासारखे नसतात, हे गोल असतात. त्यामुळे आपण अशा प्रकारे वडे सोडत आहोत. तर हे जे वडे ते आपण दोन्ही साईडने व्यवस्थितपणे लालसर असे तळून घ्यायचे आहेत. वडे तळले जातात तोपर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. आणि हो, माझ्या पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे जे व्हिडिओ मी पुढचे टाकेल ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. आता आपलं रस्सम जे आहे त्याला उकळी आलेली आहे आणि दुसरीकडे आपले जे वडे होते ते पण व्यवस्थितपणे लालसर असे तळून झालेले आहेत. आता आपण हे दोन्ही पण सर्विंग करून घेणार आहोत हे दोघांची. तर वडे जे आहे ते मी एका मोठ्या वाडग्यामध्ये ठेवलेले होते असे, आणि त्यानंतर आपण त्यावर रस्सम अशा प्रकारे वाढून खाऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता, पण हे जे आहे ऑथेंटिकली सर्विंग ह्याची अशीच होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.